असू दे आता. लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट बघितला आहे? प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइटमध्ये सॅटेलाइटचं प्रोजेक्शन अर्थच्या सरफेसवरून कसं केलं जातं हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या ऑर्बिट ज्या आहेत त्यासाठी असणाऱ्या कंडिशन्स बघितलेल्या आहेत. कोणत्या कंडिशन्स आहेत? पहिली कंडिशन काय? तर ज्यावेळेस VH लेस दॅन VC असेल त्यावेळेस सॅटेलाइट कुठे रिव्हॉल्व होईल? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. आणि त्या इलिप्टिकल ऑर्बिटसाठी पॉईंट ऑफ प्रोजेक्शन हा काय असेल? ॲपॉगी असेल. काय असेल? ॲपॉगी असेल. त्यानंतर सपोज VH इक्वल टू VC आहे तर सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल. त्यानंतर VC लेस दॅन VE आहे, सॉरी VH लेस दॅन VE आहे आणि ग्रेटर दॅन VC आहे. तर या केसमध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होईल इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आणि त्या इलिप्ससाठी पॉईंट ऑफ प्रोजेक्शन हा असेल पेरिगी. त्यानंतर नेक्स्ट काय? हायपरबोला. हायपरबोलामध्ये फिरण्यासाठी सॅटेलाइटचं कंडिशन काय? VH लेस दॅन VE म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा VH इक्वल टू VE. VH इक्वल टू काय असेल? VE असेल तर सॅटेलाइट कुठे रिव्हॉल्व होईल? पॅराबोलिक पाथमध्ये. आणि जर VH ग्रेटर दॅन VE असेल तर सॅटेलाइट कुठे रिव्हॉल्व होईल? हायपरबोलिक पाथमध्ये. ओके. नेक्स्ट आपल्याला आता बघायचं आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल. नेक्स्ट पॉईंट आपला असेल क्रिटिकल स्पीड किंवा क्रिटिकल. कालचा पॉईंट लिहिलाय का रे तुम्ही? लिहिलाय ना? सांगितलं होतं तुम्हाला डायग्रॅम काढून त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं होतं. हां. नेक्स्ट पॉईंट आहे बघा क्रिटिकल व्हेलॉसिटी. याची डेफिनिशन मी काल सांगितलेली होती. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विच इज गिव्हन टू सॅटेलाइट ॲट मॅक्झिमम हाईट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. डेफिनिशन पहिल्यांदा द मॅक्झिमम horizontal velocity of projection, velocity of projection minimum na re, minimum, the minimum horizontal velocity of projection given to satellite, the given to satellite at maximum height, at maximum height so that it can revolve, so that it can revolve in circular orbit, in circular orbit around earth is called as critical velocity. काय? the minimum horizontal velocity of projection given to satellite at maximum height. सॅटेलाइट मॅक्झिमम हाईटला पोहोचल्यानंतर त्याला मिनिमम किती व्हेलॉसिटी दिली पाहिजे? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, जेणेकरून तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होईल. ही जी व्हेलॉसिटी असेल मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन त्याला आपण काय म्हणणार आहे? तर क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता ज्यावेळेस सॅटेलाइट हा अर्थच्या भोवती ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो बघा, ही ऑर्बिट आहे. इथं कोण असेल? मध्ये अर्थ असेल. ही असेल अर्थची रेडियस R. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे H असेल. त्याच्यामुळे हे टोटल डिस्टन्स काय असणार आहे? तर R प्लस H असणार. आणि R प्लस H जो आहे त्याला आपण सिम्बॉल काय घेणार आहे? स्मॉल r. ओके. अर्थ आहे, अर्थची रेडियस किती आहे? कॅपिटल R. त्यानंतर अर्थचं मास किती आहे? कॅपिटल M. त्यानंतर पुढे काय सांगितलं? H या हाईटला इथं कोण आहे? सॅटेलाइट आहे. आणि या हा जो सॅटेलाइट आहे हा H या हाईटला असणाऱ्या ऑर्बिटमध्ये काय होतोय? रिव्हॉल्व होतोय. आणि त्याचं अर्थच्या सेंटरपासूनचा डिस्टन्स किती आहे? तर R प्लस H. त्याला आपण सिम्बॉल काय घेणार आहे? स्मॉल r हा सिम्बॉल घेणार आहे. आता ज्यावेळेस इथे सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, सर्क्युलर मोशनसाठी कोणतं फोर्स नेसेसरी आहे? सेंट्रिपिटल फोर्स. कोणतं फोर्स नेसेसरी आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हियर इज प्रोव्हाइडेड बाय, सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय
ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड सॅटेलाइट. आता अर्थचं मास किती असणार आहे? कॅपिटल एम. सॅटेलाइटचं मास किती असणार आहे? स्मॉल एम. याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स जे आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो? mv² अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्स इज mv² अपॉन आर. आता याच्यामध्ये m म्हणजे कुणाचं मास घ्यायचं? सॅटेलाइटचं मास घ्यायचं, म्हणजेच ऑब्जेक्टचं मास घ्यायचं. mv² आणि अपॉन डिस्टन्स काय या दोघांच्या मधलं? r प्लस h, म्हणजेच काय आहे? स्मॉल r आहे. मग mv² अपॉन स्मॉल r इथे फॉर्म्युला घेतला आपण, इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे gmm अपॉन r². gm1 m2 अपॉन r². त्यातला मग m1 म्हणजे अर्थचं मास, m2 म्हणजे सॅटेलाइटचं मास अपॉन त्यांच्यातल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. मग mv² अपॉन r इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? gmm अपॉन r². आता इथे सॅटेलाइट ज्या व्हेलॉसिटीनं रिव्हॉल्व होतो ती व्हेलॉसिटी काय आहे? तर v आहे. सॅटेलाइटची व्हेलॉसिटी किती आहे? v आहे. आता ही जी व्हेलॉसिटी आहे ही सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आहे आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती किती असते? vc. काय असते? vc असते. आणि म्हणून आपण या v² जागी vc² टाकूयात. स्मॉल एम दोन्ही साईडला आहे तो काय झाला? कॅन्सल झाला. इथे काय आला? vc². इथला r जो आहे इथल्या एका r सोबत कॅन्सल झाला आणि इकडे राहिलं काय काय? मग कॅपिटल GM आणि अपॉन r राहिला. बरोबर? m कॅन्सल झाला, स्मॉल r कॅन्सल झाला. v च्या जागी मी vc टाकलंय. vc² इज इक्वल टू इथे राहिला g, इथं कॅपिटल M आणि अपॉन r. vc² इक्वल टू gm अपॉन r आहे. मग vc इक्वल टू काय असणार? √gm अपॉन स्मॉल r. vc इक्वल टू √ काय असणार? gm अपॉन स्मॉल r. इथे g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m म्हणजे अर्थचं मास, स्मॉल r म्हणजे सॅटेलाइटचं अर्थच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स. या फॉर्म्युल्यामध्ये ऑब्जेक्टचं मास आहे का? सॅटेलाइटचं मास आहे का? नाही. म्हणजे सॅटेलाइटच्या मासवर क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड नाही. सॅटेलाइटचं मास वेगवेगळं जरी असेल तरी तो किती डिस्टन्सवर आहे अर्थच्या सेंटरपासून त्याच्यावर डिपेंड आहे की त्याची स्पीड, क्रिटिकल स्पीड किती असणार आहे. कशावर डिपेंड आहे? डिस्टन्सवर डिपेंड आहे. याचा अर्थ काय? तर एका ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या सगळ्या सॅटेलाइटचं क्रिटिकल स्पीड हे सेम असणार. बरोबर का? एका ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट कोणतेही असू देत, त्याचं मास कितीही असू देत, कमी जास्त मासेसचे सॅटेलाइट एका ऑर्बिटमध्ये जर फिरत असतील तर त्या सगळ्यांचं स्पीड कसं असणार आहे? सेम असणार आहे. सपोज ऑर्बिट बदलली, म्हणजे याच्या बाहेर आता दुसरी सपोज इथे एखादी ऑर्बिट आहे, तर या ऑर्बिटमध्ये जे काही सॅटेलाइट आहेत त्या सगळ्यांचं स्पीड सेम असणार. पण इथला आणि इथला सॅटेलाइट या दोघांचं स्पीड कसं असणार? डिफरंट असणार. समजलं? म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी ही डिपेंड कुणावर आहे? तर डिस्टन्सवर डिपेंड आहे. म्हणजे ऑर्बिटची रेडियस जी आहे तिच्यावर डिपेंड आहे. बरोबर का? सॅटेलाइटचं अर्थपासूनचं डिस्टन्स म्हणजेच काय आहे? तर तो ज्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय त्या ऑर्बिटची काय आहे? रेडियस आहे. आणि म्हणून क्रिटिकल स्पीडची व्हॅल्यू ही डिपेंड कुणावर आहे? तर ऑर्बिटच्या रेडियसवर डिपेंड आहे. समजलं? एका ऑर्बिटमध्ये सगळ्या पार्टिकल्ससाठी, सगळ्या सॅटेलाइटसाठी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल. त्यानंतर vcचा फॉर्म्युला √gm अपॉन r मिळाला आपल्याला. इथं जो r आहे तो म्हणजे काय आहे सांगा मला? r प्लस h आहे. म्हणजे इथे काय येणार? gm अपॉन r प्लस h. vc इक्वल टू काय असणार? √gm अपॉन r प्लस h. आता आपल्याला gmचा फॉर्म्युला माहिती आहे ना? काल आपण gचा फॉर्म्युला बघितला होता, स्मॉल g. स्मॉल g काय असतं? gm अपॉन r². मग gm काय येणार? gr². ओके. सेम तसंच gh चा फॉर्म्युला काय असतो? gh फॉर्म्युला काय असतो? gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. gh फॉर्म्युला काय आहे? gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. मग याच्यावरून gm जर काढला तर काय येईल सांगा? gh इंटू r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. gm इक्वल टू काय असेल? gh इंटू r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. आता gm ची ही व्हॅल्यू जर इथं टाकली तर vc इक्वल टू येईल रूटमध्ये gh इंटू r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन r प्लस h.
इज इक्वल टू रूटमध्ये काय येईल बघा, जी एच इंटू आर प्लस एच. फॉर्म्युला काय मिळाला, व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी एच इंटू आर प्लस एच. समजलंय सगळ्यांना. आता याच्यामध्ये पहिल्यांदा हे लिहून घ्या, मग पुढची केस बघूया. हे कळालंय सगळ्यांना व्यवस्थित. घ्या, डेफिनेशन लिहिली आहे सगळ्यांनी. नेक्स्ट लाईनला घ्यायचं, कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास स्मॉल एम. Consider a satellite of mass small m revolves in circular orbit of radius small r, circular orbit of radius small r equal to capital R plus h. इक्वल टू साइन द्या मध्ये, स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच विथ वेलोसिटी व्ही सी नेक्स्ट लाईनला centripetal force necessary for its circular motion is provided by काय येईल, gravitational force of attraction. Centripetal force necessary for its circular motion is provided by gravitational force of attraction between earth and satellite. Next line, therefore centripetal force equal to gravitational force. Therefore centripetal force is equal to gravitational force. Centripetal force equal to काय असेल, gravitational force. Next line, therefore हे लिहा, इथंच VC टाका, mvc square upon r equal to gmm upon r square. पुढच्या स्टेपला या दोन्ही पण. झालं. VC इक्वल टू काय लिहिलं, अंडर रूट GM अपॉन स्मॉल r. Therefore नेक्स्ट लाईनला VC इक्वल टू अंडर रूट GM अपॉन r प्लस h. दोन्ही इक्वेशन्सला बॉक्स करायचा, अंडर रूट GM अपॉन स्मॉल r आणि अंडर रूट GM अपॉन r प्लस h. कॅपिटल R प्लस h येते. दोन्ही इक्वेशन्सला बॉक्स करायचा. नेक्स्ट लाईनला घ्यायचं, we have GH equal to GM upon R plus H bracket square. GH equal to GM upon R plus H bracket square. Therefore GM equal to GH into R plus H square. Therefore VC equal to लिहा अंडर रूट GH into R plus H square upon R plus H. Therefore VC equal to रूट मध्ये GH into R plus H. रूट मध्ये GH into R plus H. झालं. नेक्स्ट लाईनला घ्यायचं,
ह्याला इक्वेशन नंबर 1 टाकायचा आणि त्याला इक्वेशन नंबर 2 टाकायचा. ह्याला इक्वेशन 1 आणि त्याला किती टाकायचं इक्वेशन 2. घ्या फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 critical velocity is independent of mass of the satellite. Next line, it is same for all satellites in one orbit. It is same for all satellites in one orbit. That is, it depends on radius of the orbit. ब्रॅकेट मध्ये लिहायचं स्मॉल आर. स्मॉल आर म्हणजे काय आहे, ऑर्बिटची रेडियस आहे. आता नेक्स्ट लाईनला घ्यायचं. बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटीलाच कधी कधी ऑर्बिटल व्हेलॉसिटी असं सुद्धा म्हटलं जातं. काही MCQs वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्बिटल स्पीड काढा, ऑर्बिटल व्हेलॉसिटी काढा असं विचारलं जातं. तर लक्षात काय ठेवायचं की ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजेच काय असणार आहे तर क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, तिथे लिहून ठेवा. त्याचं जे हेडिंग आहे ना तिथेच ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, ऑर्बिटल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजेच काय तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी. हेडिंगलाच लिहायचा ब्रॅकेटमध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजेच काय तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी. आता बघा, जेव्हा सॅटेलाइट हा व्हेरी क्लोज रिव्हॉल्व होतोय अर्थच्या सरफेस पासून. इफ सॅटेलाइट रिव्हॉल्व्स व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ, तर त्या केसमध्ये एचची व्हॅल्यू जी आहे ती कशी असणार आहे, आर पेक्षा खूप लहान असणार आहे. काय सांगितलं मी, सॅटेलाइट कुठे आहे तर अर्थच्या सरफेस पासून खूप कमी हाईटवर आहे. ओके, खूप जवळ आहे म्हणजे त्याची हाईट कशी आहे तर कमी आहे. जर असं असेल तर एच कसा आहे तर अर्थच्या रेडियस पेक्षा कसा आहे, खूप लहान आहे. मग या कंडिशनमध्ये आर प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आपण काय टाकणार, आर टाकणार. आणि मग VCचा फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला रूटमध्ये GM अपॉन आर प्लस एच असतो ना फॉर्म्युला. मग आर प्लस एचच्या ऐवजी आपण काय टाकणार, रूटमध्ये GM अपॉन आर. हा फॉर्म्युला कधी यूज केला जाईल, ज्यावेळेस सॅटेलाइट हा अर्थच्या सरफेस पासून खूप क्लोज आहे. त्या केसमध्ये VC इक्वल टू काय असेल, अंडर रूट GM अपॉन आर. आता या दुसरा एक फॉर्म्युला होता मगाशी VCचा. VC इक्वल टू काय होता, अंडर रूट GH इंटू आर प्लस एच होतं ना. या फॉर्म्युल्यामध्ये GH जो आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असेल G आणि आर प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असेल आर. देअरफॉर VC इक्वल टू काय येईल, अंडर रूट GR. आता या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत की नाही, याच्यावरनं जर तुम्ही VCच्या व्हॅल्यू काढल्या, G, M आणि R तिन्ही व्हॅल्यू कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. इथे सुद्धा G आणि R दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणजे इथे असणारी क्रिटिकल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ती कशी असणार, कॉन्स्टंट. म्हणजे सॅटेलाइट जर अर्थच्या सरफेस पासून खूप क्लोज असेल तर VC आहे अंडर रूट GM अपॉन आर म्हणजेच अंडर रूट GR आहे. आणि ही व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट असेल, ती बदलणार नाही. येतं लक्षात. मग आता ही जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू ही किती असते तर 7.92 किलोमीटर पर सेकंड. किती आहे ही व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू 7.92 किलोमीटर पर सेकंड एवढी व्हॅल्यू आहे. कुणासाठी आहे ही, सॅटेलाइट रिव्हॉल्विंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ. त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती असणार, 7.92 किलोमीटर पर सेकंड. आता एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवा बरं जरा. काय फॉर्म्युला आहे बघा, VE फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट 2GM अपॉन आर. आणखीन कोणता फॉर्म्युला आहे, अंडर रूट 2GR, बरोबर. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, अंडर रूट GM अपॉन आर. दुसरा फॉर्म्युला अंडर रूट GR. दोन्ही फॉर्म्युले बघा. दोन फॉर्म्युल्यांमध्ये काय फरक आहे सांगा मला.
VE मध्ये रूटमध्ये 2 आहे न्यूमरेटरला, बरोबर, आणि VC मध्ये तो 2 नाही आहे, म्हणजे VC ला √2 न मल्टिप्लाय केलं की आन्सर कुणाचं मिळतंय, VEचं. म्हणजे आपण इथं रिलेशन काय लिहू शकतो, VE इक्वल टू काय आहे, √2 इंटू VC. VE इक्वल टू काय आहे, √2 इंटू VC. पण हे कधी प्रूव्ह होणार रिलेशन, ज्यावेळेस सॅटेलाइट क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ रिव्हॉल्व होईल, त्याच केसमध्ये रिलेशन असेल VE इक्वल टू √2 VC. अदरवाईज हे रिलेशन व्हॅलिड नाही. समजतंय? ज्यावेळेस आपण R+H हा फॉर्म्युला घेतो, फॉर्म्युल्यामध्ये R+H घेतो किंवा स्मॉल r घेतो, त्यावेळेस हे रिलेशन तुम्ही सांगू शकत नाही. आलं लक्षात? पण ज्यावेळेस सॅटेलाइट हा क्लोज रिव्हॉल्व होतो त्यावेळेस फॉर्म्युल्यामध्ये कॅपिटल R असतो आणि तेव्हा आपण सांगू शकतो की VE इक्वल टू काय आहे, √2 VC आहे. VE ची व्हॅल्यू किती असते, 11.2, आणि ती कशी मिळाली तर 7.92 ला √2 ने काय केलं, मल्टिप्लाय. ओके, √2 म्हणजे किती, 1.414, त्यानं ह्याला मल्टिप्लाय करा, आन्सर किती येईल तुमचं, 11.2. समजलं सगळ्यांना? घ्या. नेक्स्ट लाईनला घ्यायचं आता. इफ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग, if satellite is revolving very close, if satellite is revolving very close to the surface of earth, if satellite is revolving very close to the surface of earth, then हे लिहायचं, H is less than R, therefore R+H approximately equal to R, R+H approximately equal to R. Next line, we have VC equal to √GM upon R+H, रूट मध्ये GM upon R+H. टोटल रूट पाहिजे आहे, खालीपर्यंत रूट काढायचं आहे. रूट मध्ये GM upon R+H. नेक्स्ट लाईन, therefore VC इक्वल टू रूट मध्ये GM upon R. झालं. नेक्स्ट लाईनला we have VC इक्वल टू काय आहे, रूट मध्ये GH इंटू R+H, GH इंटू R+H. Here GH approximately equal to G, R+H approximately equal to R, therefore VC equal to √GR. ह्याला पण बॉक्स करा इक्वेशनला. फ्रॉम these two equations we can say that critical velocity is constant, equal to 7.92 kilometer per second, equal to 7.92 kilometer per second when satellite revolves very close to the earth surface, when satellite revolves very close to the earth surface. अर्थ सरफेस. झालं. नेक्स्ट लाईन, रिलेशन लिहा, VE इक्वल टू √2 VC, VE इक्वल टू √2 VC. √2 आणि ब्रॅकेट √2च्या बाहेर VC, रूटमध्ये VC टाकायचं नाही. √2 इंटू काय आहे, VC. नेक्स्ट लाईनला घ्या, दिस रिलेशन इज व्हॅलिड
This relation is valid only when satellite revolves very close to the surface of Earth. Only when satellite revolves very close to the surface of Earth. झालं? हा पॉइंट झाल्यानंतर टॉपिकमध्ये दोनच पॉइंट राहिले, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट आणि बाइंडिंग एनर्जी. मग हा टॉपिक संपला. उद्याच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपला हा टॉपिक थेरी संपेल. हां बघा नेक्स्ट लेक्चरला असं म्हटलं. बघा वेटलेसनेस इन सॅटेलाइट. वेटलेसनेस म्हणजे काय? वेटलेस म्हणजे काय? वेट नाही आहे. वेटलेसनेस म्हणजे काय? आपल्याला वेट नाही असं फील होतं, त्याला काय म्हणायचं? वेटलेसनेस. म्हणजे बघा ॲस्ट्रॉनॉट्स असतात हां, तर ते जे जात असतात तेव्हा अंतराळामध्ये जात असताना उडत असतात, हवेत उडत असतात की नाही, ते असे एका जागी बसू शकत नाहीत, उभं राहू शकत नाहीत. हां ते व्हिडिओज येतात बघा, कल्पना चावलाचे वगैरे ते पहिले व्हिडिओज आहेत आणि त्याच्यामध्ये ना एखादी वस्तू घ्यायची आहे तर उडत उडत जाणार, ते घेणार, त्यांचे केस वगैरे असे उभं राहतात अक्षरशः, बरोबर आहे की नाही. आणि इथं काय होतं मग, तर त्यांना स्वतःचं वेट फील होत नाही. बघा आपल्याला आपलं वेट कधी जाणवतं, तर ज्या वेळेस आपल्या वेट एवढी नॉर्मल रिॲक्शन आपल्यावर ॲक्ट होत असते. बघा आपल्या बॉडीचं वेट म्हणजे काय आहे? आपल्यावर ॲक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे आपलं वेट म्हणजे आपल्यावर ॲक्ट होणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे आपलं वेट ज्या वेळेस अर्थच्या सरफेसवर फॉल होतं तेव्हा अर्थ काय करते, तर जेवढं वेट आहे तेवढी आपल्यावर काय एक्झर्ट करते? नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करते. आणि ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे याच्यामुळं आपल्याला वेट फील होतं. मग आता ज्यावेळेस वेट फील होत नाही त्यावेळेस काय ॲक्ट होणार नाही? नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होणार नाही. आणि एनची व्हॅल्यू 0 झाली की मग काय फील होणार, तर वेटलेसनेस फील होणार. लक्षात काय काय ठेवायचं की आपल्याला वेट कधी जाणवतं, तर ज्यावेळेस आपल्यावर नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट होते. मग वेट कधी नाही जाणवणार? नॉर्मल रिॲक्शन जेव्हा एक्झर्ट होणार नाही तेव्हा. मग कधी नाही, त्याची व्हॅल्यू किती झाली पाहिजेत? मग 0 झाली पाहिजे. ओके, तर आता हे सगळं समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण लिफ्टचे एक्झाम्पल घेऊयात. लिफ्टसाठी की नाही, ज्या वेळेस लिफ्ट आहे एखादी, लिफ्टमध्ये इथं एक वेईंग मशीन ठेवलं आहे, म्हणजे वजन करायचं मशीन आहे त्याच्या तिथं लिफ्टमध्ये. आणि लिफ्ट पहिल्यांदा रेस्टमध्ये आहे किंवा कशामध्ये आहे? युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. रेस्टमध्ये आहे किंवा काय आहे? युनिफॉर्म मोशनमध्ये. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? कॉन्स्टंट वेलॉसिटीनं अपवर्ड किंवा डाऊनवर्ड जाते. आणि दुसरी कंडिशन काय सांगितली मी? रेस्ट. ह्या दोघांसाठी हे सेम असेल, पुढं सांगते मी ते. हां ज्या वेळेस रेस्टमध्ये आहे किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे त्यावेळेस इथं सपोज एखादा पर्सन उभा आहे, त्याचं वेट कशावर फॉल होतं आहे? त्या वेईंग मशीनवर, सरफेसवर फॉल होतं आहे mg. आणि त्यावेळेस त्याच्यावर काय एक्झर्ट केली जाते? नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट केली जाते. आणि इथं रेस्टमध्ये आहे त्याच्यामुळं ॲक्सेलरेशन 0 आहे, व्हेलॉसिटी 0 आहे, बरोबर. आणि ज्या वेळेस युनिफॉर्म मोशनमध्ये जाईल त्यावेळेस काय होणार आहे, तर व्हेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सेलरेशन किती आहे? 0 आहे. म्हणजे या कंडिशनमध्ये ॲक्सेलरेशन किती आहे? 0. ॲक्सेलरेशन 0 असल्यामुळे डायरेक्टली आपण काय करणार की टोटल अपवर्ड फोर्स जेवढा आहे तेवढं टोटल डाऊनवर्ड फोर्स असेल. म्हणजे n इक्वल टू काय असणार? mg. n इक्वल टू काय असणार आहे? mg. n म्हणजे काय? नॉर्मल रिॲक्शन. mg म्हणजे बॉडीचं वेट. आता सपोज एखाद्याचं मास 60 kg असेल, आपण म्हणतो माझं वेट 60 kg आहे,
वेट 60 kg असेल का? नाही. आता आपल्याला कळलं की 60 kg काय असतं? मास असतं. म्हणजे वेट किती झालं? 600 न्यूटन. एखाद्याचं वेट 80 किलो आहे, 800 न्यूटन. येते लक्षात? म्हणजे आपण जे सांगतो ना 60, 70, 50 हे काय असतं? मास असतं. त्याला इंटू 10 करा. 10 का मल्टिप्लाय करायचं? जी न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून 10 न मल्टिप्लाय करायचं. आणि मग ते काय मिळतं आपल्याला? वेट मिळतं. आणि वेटचं SI युनिट न्यूटन आहे. ओके. मग आता इथं जेवढं वेट आहे, सपोज एखादा माणूस इथं उभा आहे ज्याचं मास किती आहे? 60 kg आहे, त्याचं वेट आहे 600 न्यूटन. तर जेवढं वेट आहे तेवढीच त्याच्यावर काय एक्झर्ट झाली? नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन जी एक्झर्ट होणार आहे ती त्या वेइंग स्केलवर दाखवली जाणार आहे. ओके. नॉर्मल रिॲक्शन जी एक्झर्ट केली जाणार ती कुठं दाखवणार आहे? त्या वेइंग स्केलवर. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही उभं राहिलाय वजन करण्यासाठी तो काटा, वजन काटा जो आहे तो काय वजन दाखवणार आहे? तर नॉर्मल रिॲक्शन किती असणार तेवढं वजन दाखवणार आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं त्या काट्यावर वजन किती दाखवलं जाईल? 600 न्यूटन आहे तर 600 न्यूटनच दाखवलं जाईल. कधी? तर ज्यावेळेस लिफ्ट कशी आहे? रेस्टमध्ये आहे किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. ओके. आता सेकंड कंडिशन जी आहे, सेकंड कंडिशनमध्ये लिफ्ट अपवर्ड चालली आहे, ॲक्सेलरेशन ए न अपवर्ड चालली आहे. बघा लिफ्ट कुठे चाललेली आहे? अपवर्ड. ॲक्सेलरेशन किती आहे? ए. वर काय एक्झर्ट केली जाते? नॉर्मल रिॲक्शन. खाली काय असतं? वेट. हां. इथं इफेक्टिव्ह फोर्स कुठे आहे? ॲक्सेलरेशन कुठे आहे? अपवर्ड. हां. मग आता त्याच्या डायरेक्शनमध्ये कोण आहे? एन. अपोजिट कोण आहे? mg. मग n मायनस mg इक्वल टू ma. n मायनस mg इक्वल टू काय आला? ma आला. मग n इक्वल टू काय आला? mg ma प्लस mg आला. m कॉमन काढा. n इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट a प्लस g. हां. m इंटू ब्रॅकेट काय आला? a प्लस g आला. इथं काय लक्षात येत आहे बघा आपल्या? तुम्ही ॲक्च्युअल वेट बॉडीचं किती होतं? त्या माणसाचं ॲक्च्युअल वेट किती आहे? mg आहे. त्या mg मध्ये किती ॲड झाला? ma ॲड झाला. mg मध्ये काय ॲड झालं? ma ॲड झालं. मग ma ही व्हॅल्यू mg मध्ये ॲड होतीये ना, मग त्याच्यामुळं ॲक्च्युअल वेट इन्क्रीज झालं. काय झालं? ॲक्च्युअल वेट इन्क्रीज झालं. म्हणजे जेव्हा लिफ्ट ॲक्सेलरेशन ए न अपवर्ड जाते तेव्हा त्या बॉडीचं, त्या माणसाचं ॲक्च्युअल वेट दाखवलं जात नाही, ॲक्च्युअल वेटपेक्षा थोडंसं जास्त वेट दाखवलं जातं. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्यानंतर थर्ड केस जी आहे, थर्ड केस मोशन कसं आहे? डाऊनवर्ड मोशन आहे. डाऊनवर्ड मोशन ॲक्सेलरेशन ए न कुठं आहे? डाऊनवर्ड आहे. तर याच्यामध्ये बघा ॲक्सेलरेशन ए न लिफ्ट डाऊनवर्ड चालली आहे. याच्यावर काय एक्झर्ट होते? नॉर्मल रिॲक्शन. वेट कुठे एक्झर्ट होतं? डाऊनवर्ड. ओके. तर याच्यामध्ये सांगा मला आता ॲक्सेलरेशन कुठे आहे? डाऊनवर्ड आहे. कोण पॉझिटिव्ह? mg का n? mg पॉझिटिव्ह. n कसा असेल? निगेटिव्ह. इज इक्वल टू काय असेल? ma. mg मायनस n इज इक्वल टू काय असणार? ma. मग n इज इक्वल टू काय असणार? mg मायनस ma इज इक्वल टू m इंटू g मायनस a. ही झाली नॉर्मल रिॲक्शन. n इक्वल टू काय आला? m इंटू g मायनस a. म्हणजे इथे काय झालं सांगा? ॲक्च्युअल वेट किती होतं? mg. त्यातनं किती मायनस झाला? ma मायनस झाला. ॲक्च्युअल वेटमधनं काहीतरी व्हॅल्यू मायनस होतीये, म्हणजे इथं जे वेट दाखवलं जाणार ते ॲक्च्युअल वेटपेक्षा कसं असणार? कमी असणार. ओके. सगळ्यांना समजलं? म्हणजे ज्या वेळेस लिफ्ट ही रेस्टमध्ये आहे, एका जागी थांबलेली आहे, किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं वर चालली आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं खाली येते आहे, तर या केसमध्ये बॉडीचं जे ॲक्च्युअल वेट आहे तेच त्या वेइंग स्केलवर दाखवलं जाईल. लिफ्ट जेव्हा ॲक्सेलरेशन ए न अपवर्ड जाणार आहे तेव्हा ॲक्च्युअल वेटपेक्षा जास्त वेट दाखवलं जाईल. म्हणजे सपोज त्या माणसाचं वेट 600 न्यूटन आहे तर ते त्याच्यापेक्षा जास्त 700 वगैरे असं काहीतरी दाखवेल. डिपेंड कुणावर आहे? ॲक्सेलरेशनवर. ॲक्सेलरेशनची जी व्हॅल्यू असणार त्याच्यावर डिपेंड असणार की वेट किती दाखवलं जाणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय? डाऊनवर्ड मूव्ह होतीये ॲक्सेलरेशन ए न. तर या केसमध्ये इथं काय होईल? n इक्वल टू काय येईल? m इंटू g मायनस a.
म्हणजे ॲक्च्युअल वेटपेक्षा कमी वेट त्या वेईंग स्केलवर दाखवलं जाईल. 600 न्यूटन असेल तर 500 540 असं 600पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. समजलं. मग आता याच्यावर आपल्याला न्यूमरिकल असतात बरं का लिफ्टच्या ह्याच्यावर. तर याच्यावर आपल्याला लॉज ऑफ मोशनमध्ये असतील न्यूमरिकल याचे. तर इथं काय काय केलं होतं आपण, तर क्वेश्चन कसे होते बघा. जर वजन कमी दिलं आहे म्हणजे वेईंग स्केलवर एवढं एवढं वेट दाखवलं जातं आहे, तर लिफ्ट कुठं चालली आहे आणि किती ॲक्सेलरेशननी चालली आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. हां, लक्षात काय ठेवायचं, ॲक्च्युअल वेटपेक्षा जास्त वेट दाखवलं गेलं तर लिफ्ट वर चालली आहे, ॲक्सेलरेशन एनं. सपोज ॲक्च्युअल वेटपेक्षा कमी वेट दाखवलं जातं आहे तर लिफ्ट ॲक्सेलरेशन एनं कुठे येते आहे, डाऊनवर्ड येते आहे. आणि ॲक्च्युअल वेट दाखवलं जातं आहे तर ॲक्सेलरेशन 0 आहे आणि लिफ्ट कशी आहे, रेस्टमध्ये किंवा ती युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं वर चालली आहे किंवा खाली येते. सगळ्यांना समजलं. आता बघा, लिफ्ट आहे की नाही खाली येत होती डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि लिफ्टचा रोप वरनं काय झाला, तुटला, कट झाला. लिफ्ट रोपला कनेक्टेड असते ना, रोपला कनेक्टेड असते आणि तो रोप जो आहे तो काय झाला, ब्रेक झाला. लिफ्ट धाडकन एकदम खाली आली. बरोबर, खाली आली. येताना आता हा चॉक आहे, हा मी सोडून दिला वरनं खाली, तर ह्याचा कसला फॉल आहे, हा फ्री फॉल. बरोबर, एखादा ऑब्जेक्ट आपण सर्टन हाईटवरनं खाली सोडून देतो म्हणजे रिलीज करतो, त्यावेळेस त्याचं मोशन कोणाच्या अंडर होतं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या अंडर, ग्रॅव्हिटीच्या अंडर होणार आहे. आणि या मोशनला काय म्हटलं जातं, फ्री फॉल असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वेळेस लिफ्टचा रोप कट होणार, तुटणार मधनं, लिफ्ट खाली येणार आहे, त्यावेळेस लिफ्टचा काय होणार, फ्री फॉल होणार. म्हणजे लिफ्टची ती जी मोशन आहे ती अंडर काय झाली, ग्रॅव्हिटी. बरोबर, म्हणजे तिथं लिफ्टचं ॲक्सेलरेशन ए इक्वल टू काय असणार आहे, जी. एची व्हॅल्यू इक्वल टू काय असणार, जी. आता बघा, डाऊनवर्ड मोशनसाठी फॉर्म्युला काय होता, एम इंटू जी मायनस ए असा फॉर्म्युला होता. आता सपोज चौथी कंडिशन मी घेते, फ्री फॉलची कंडिशन आहे. दिसतंय का रे इकडचं, त्यात दिसतंय का, हां बघा, फ्री फॉल आहे. फ्री फॉल चौथी कंडिशन काय सांगते मी, फ्री फॉल आहे. फ्री फॉलसाठी एची व्हॅल्यू काय असणार, जी. बॉडीचं ॲक्सेलरेशन इक्वल टू काय असणार, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता एनचा फॉर्म्युला डाऊनवर्डसाठी काय होता, एम इंटू जी मायनस ए, म्हणजेच एम इंटू जी मायनस जी. जी मायनस जी 0 झाला. नॉर्मल रिॲक्शन किती झाली, 0 झाली. नॉर्मल रिॲक्शन किती झाली, 0 झाली. आता बघा, लिफ्टचा रोप कट झाला, लिफ्ट फ्री फॉल झाला लिफ्टचा. ॲक्सेलरेशन ए इक्वल टू आहे जी. एनच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये एच्या ऐवजी जी टाकला, एम इंटू काय आला, जी मायनस जी. आणि त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन किती झाली, 0. म्हणजे ज्या वेळेस लिफ्टचा रोप तुटल्यामुळे लिफ्ट खाली येते त्यावेळेस तिथं आतमध्ये जे कोण उभे असतील त्यांच्यावर नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत नाही आणि मग त्यांना स्वतःचं वेट फील होत नाही आणि तिथे जी कंडिशन असेल ती आहे वेटलेसनेस. आलं लक्षात. म्हणजे हा झाला वेटलेसनेस इन लिफ्ट. समजलं सगळ्यांना. म्हणजे आतमध्ये आता ते आपण काही अनुभवलेलं नाही आहे की बाबा लिफ्ट रोप तुटल्यानंतर काय होईल, राहणारच नाही. झालं होतं मध्ये एकदा केस तशी बघा. काय होतं तर त्यांनाच माहीत असणार की ज्यांच्या बाबतीत असं घडेल त्यांनाच माहीत असणार आहे की ॲक्च्युली ते काय होणार आहे आतमध्ये. इथं काय होणार तर स्वतःला आपण वाचवायचा कितीही प्रयत्न केला म्हणजे स्टेबल राहण्यासाठी, तर आतमध्ये आपण स्टेबल नाही राहू शकत. म्हणजे तुम्ही असं स्टेबल राहू शकत नाही, पाय ठेवू शकत नाही खाली. हां, म्हणजे तिथे काय झालं तर वेटलेसनेस, तुम्हाला स्वतःचं म्हणजे बॅलन्सच येणार नाही आहे. त्याला काय म्हणायचं, वेटलेसनेस असं म्हणायचं आहे. हा झाला वेटलेसनेस इन लिफ्ट झाला. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचा आहे पॉईंट कोणता, वेटलेसनेस इन सॅटेलाईट. मग आता लिफ्टमधला वेटलेसनेस कळला सगळ्यांना. कधी ऑकर झाला सांगा मला, कोणत्या मोशनला, डाऊनवर्ड मोशनला. डाऊनवर्ड मोशनमध्ये फ्री फॉल झाला. हां, डाऊनवर्ड मोशनमध्ये काय झाला, फ्री फॉल झाला. ॲक्सेलरेशन ए इक्वल टू काय, जी आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं, वेटलेसनेस ऑकर झालं. नॉर्मल रिॲक्शन किती झाली, 0. आता वेटलेसनेस इन सॅटेलाईट काय असणार आहे बघा. लक्ष द्यायचं आहे. ज्या वेळेस सॅटेलाईट हा अर्थच्या भोवती ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार आहे त्यावेळेस या दोघांच्या मध्ये कोणतं फोर्स प्रेझेंट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणखीन कोणतं फोर्स प्रेझेंट आहे, सेंट्रिपिटल फोर्स.
म्हणजे याच्या मोशनसाठी कोणतं फोर्स पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स, आणि ते कुणाकडून प्रोव्हाइड केलं जातं आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडनं. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द सॅटेलाइट इज इक्वल टू काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड सॅटेलाइट. ओके. आता सॅटेलाइट ज्या वेळेस याच्यामध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळेस तो अर्थकडे, सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. बरोबर, सेंटरकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो, आणि याचा अर्थकडे काय अज्युम केला जातो तर फ्री फॉल. म्हणजे सॅटेलाइट ज्यावेळेस ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय त्याला अर्थकडे अट्रॅक्ट केलं जातंय आणि त्यामुळे सॅटेलाइटचा अर्थकडे फ्री फॉल होतोय असं अज्युम केलं जाईल. आणि हा जर फ्री फॉल होतोय तर तो सॅटेलाइट ऑर्बिटमधनं बाहेर पडून कुणाकडे यायला पाहिजे, अर्थच्या सेंटरकडे यायला पाहिजे. पण असं होत नाही. का नाही होत, कारण सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असताना त्याचं एक ॲक्सेलरेशन इकडे प्रेझेंट असतं, एक ॲक्सेलरेशन इकडे प्रेझेंट असतं. इकडे आहे AT, इकडे आहे AR. AT म्हणजे काय, टँजन्शियल ॲक्सेलरेशन, आणि AR म्हणजे काय, रेडियल ॲक्सेलरेशन. टँजन्शियल ॲक्सेलरेशन अलॉंग द टँजंट प्रेझेंट आहे आणि AR कुठे आहे, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे हे ॲक्सेलरेशन जे आहे याच्यामुळं जे फोर्स आहे ते फोर्स कोणता आहे तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि इकडं जे आहे ॲक्सेलरेशन हे कोणतं आहे, टँजन्शियल ॲक्सेलरेशन. बघा, दोन ॲक्सेलरेशन याच्यावर ॲक्ट होत आहेत. रेडियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे त्याच्यामुळे सॅटेलाइट अर्थकडे खेचला जाईल, आणि त्यामुळे जर हे प्रेझेंट नसतं तर सॅटेलाइट हा फॉल झाला असता अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. पण तो फॉल का होत नाही, कारण टँजन्शियल ॲक्सेलरेशन त्याला ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी मदत करतं. आलं लक्षात. म्हणजे AT मुळे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे, आणि AR मुळे तो बाइंडेड राहणार आहे कुणाशी, अर्थशी. येतं लक्षात. AR मुळे काय होणार, तो बाइंडेड राहील अर्थशी, आणि AT मुळे काय होणार आहे तर तो ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होऊ शकणार आहे. येतं लक्षात सगळ्यांच्या. आता बघा इथे मी काय सांगितलं की सॅटेलाइटचं मोशन इन द ऑर्बिट अराउंड द अर्थ हे काय आहे तर फ्री फॉल ऑफ द सॅटेलाइट टुवर्ड्स अर्थ. ओके. आता इथं सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी इज प्रोव्हाइडेड बाय काय सांगितलं मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू mg असं लिहू शकतो ना आपण. बरोबर आहे का. सेंट्रिपिटल फोर्स कसं लिहायचं तर मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, mg. mg म्हणजे काय, त्या बॉडीचं वेट आहे. mg म्हणजे आहे त्या सॅटेलाइटचं वेट. नीट लक्ष द्या, काय काय सांगितलंय. सेंट्रिपिटल फोर्स FCP इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला m इंटू ACP. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे बॉडीचं वेट. वेट म्हणजे काय असणार, mg. दोन्ही साईडला m आहे, कॅन्सल झाला, m कॅन्सल झाला, काय येईल, ACP इज इक्वल टू काय असेल, g. ACP इक्वल टू काय असणार, g. आता इथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन जे याचं आहे सॅटेलाइटचं ते इक्वल टू काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि आपण काय म्हणतोय की याचं मोशन जे आहे ते कसं आहे, फ्री फॉल सारखं आहे. म्हणजे n इज इक्वल टू m इंटू काय आहे, g मायनस a आहे. m इंटू g मायनस a म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, g इज इक्वल टू m इंटू 0 आला, आणि त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन किती मिळाली, 0 मिळाली. नॉर्मल रिॲक्शन 0 आहे. कोणावरची नॉर्मल रिॲक्शन 0 आहे, सॅटेलाइट आणि आतमधले ॲस्ट्रॉनॉट्स दोघांच्यावर ॲक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन किती आहे, 0 आहे. आणि म्हणून ॲस्ट्रॉनॉट्सला काय फील होणार आहे तर वेटलेसनेस फील होणार आहे, कारण त्यांच्यावर नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर MCQ आहे बघा की वेटलेसनेस कशामुळं फील होतं. हां, तर वेटलेसनेस इज इन द ॲब्सेन्स ऑफ नॉर्मल रिॲक्शन. इन द ॲब्सेन्स ऑफ नॉर्मल रिॲक्शन. त्याच्यामध्ये असा पण ऑप्शन आहे की इन द ॲब्सेन्स ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं ग्रॅव्हिटी प्रेझेंट नाही असं आहे का, नाही. म्हणजे वेटलेसनेस फील का झालं, ग्रॅव्हिटी 0 झाली का तिथे, नाही. ग्रॅव्हिटी तिथे प्रेझेंट आहे, पण काय झालं तर ॲक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटी सेम झाले.
येतं लक्षात? ॲक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटी दोन्ही व्हॅल्यू कशा झाल्या? सेम झाल्या आणि त्यामुळे नॉर्मल रिएक्शन किती झाली? 0 झाली आणि त्यामुळे वेटलेसनेस फील झालं. ओके, म्हणजे वेटलेसनेस ही कंडिशन कधी ऑकर होणार आहे? ज्यावेळेस नॉर्मल रिएक्शन एन ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0 असणार आहे. बघा सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे. वेटलेसनेस म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 आहे असं होतं का? नाही. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे पण नॉर्मल रिॲक्शन 0 आहे कारण A = G आहे. समजले सगळ्यांना? वेटलेसनेस कळालं का? वेटलेसनेस आपण लिफ्टमधलं पहिल्यांदा बघितलं आणि त्यानंतर आता काय बघितलं? सॅटेलाईटमधलं वेटलेसनेस. सॅटेलाईटमधल्या वेटलेसनेसमध्ये काय काय लक्षात ठेवायचं? ज्यावेळेस सॅटेलाईट हा अर्थच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार आहे त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स कोणाकडून प्रोव्हाइड केलं जाणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून प्रोव्हाइड केलं जाईल. त्यामुळे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इक्वल टू काय असणार आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सॅटेलाईटचं मोशन या ऑर्बिटमध्ये जे आहे इट इज लाईक फ्री फॉल ऑफ द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सरफेस ऑफ अर्थ. सो n इज इक्वल टू m इंटू काय असणार? G मायनस A. m इंटू G मायनस G. आन्सर किती येणार? 0. आता इथे जर नॉर्मल रिॲक्शन 0 आहे तर आतमध्ये जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांना स्वतःचं वेट फील होणार नाही. आता बघा फ्री फॉल आहे तर हा सॅटेलाईट ऑर्बिटमधनं बाहेर पडून कुठे गेला पाहिजे होता? अर्थच्या सेंटरकडे गेला पाहिजे होता पण तो तसा जात नाही. अर्थकडे फॉल होत नाही, तो ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. का होतो? कारण दोन ॲक्सेलरेशन इथं प्रेझेंट आहेत, AR आणि AT. AR कशासाठी आहे? त्याला अर्थशी बाइंड करून ठेवण्यासाठी. AT कशासाठी आहे? त्याला सर्कलमध्ये रिव्हॉल्व होण्यासाठी हेल्प करण्यासाठी. बरोबर? म्हणजे AT हेल्प्स टू रिव्हॉल्व इन द ऑर्बिट आणि AR इट इज बाइंडेड फ्रॉम अर्थ. बरोबर? कळालं सगळ्यांना सांगितलेलं? म्हणजे AR जो आहे त्याच्यामुळे तो अर्थकडे आला असता पण AT प्रेझेंट असल्यामुळे काय झाला? तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. समजलंय सगळ्यांना व्यवस्थित?